शक्तीपीठ महामार्गाला अशोक चव्हाणांचाही विरोध. शक्तीपीठ बाबत मुख्यमंत्र्यांनी पर्याय काढावा असं चव्हाणांनी म्हटलंय. महामार्गात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार. इस्रोची अंतराळ बस कराडमध्ये दाखल. गाडगे महाराज कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना चंद्र, सूर्य आणि तारे जवळून पाहता येतील. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा होणार. रोहित शर्माची निवड कर्त्यांसोबत बैठक सुरू. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेल दुबईमध्ये खेळवला जाईल. नवी मुंबईत मराठी कुटुंबियांना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या परप्रांतीय कामगाराला मनसेकडून चोप. कामगाराच्या उर्मटपणाला मनसे स्टाईलने चोप देऊन कुटुंबियांची माफी मागायला लावली. ऐन लग्न सराईत ग्राहकांना घाम. सोनं 80,000 पार. सोन्याचे भाव प्रतितोळा 81,700 रुपयांवर. सोन्याच्या भावात 8 दिवसात 2,000 रुपयांनी वाढ. चांदीच्या भावात 3,000 रुपयांनी वाढ. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या सरपंचाला बेदम मारहाण. गावातील तरुणांनी केली सरपंचाला मारहाण. तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा सरपंचाचा आरोप. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात होणार सुरुवात. गरुड मंडपाच्या कामाला व्यवस्थापन समितीच्या वतीने 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध. अमरावतीत जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी महिलेची काढली धिंड. पीडित महिलेनं कुटुंबासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे केली तक्रार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,500 रोहिंग्यांचे वास्तव्य. भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा. प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी. बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 150 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. भुसावळ येथे उभारण्यात येत असलेल्या 250 मेगावॅटच्या प्रकल्पासाठी हे कर्मचारी हलवले गेल्याची माहिती. नाशिकमध्ये स्वामित्व योजनेच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड धारकांना होणार कार्ड्सचं वाटप. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्ड धारकांशी ऑनलाईन साधणार संवाद. हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टीमुळे 2 राष्ट्रीय महामार्ग आणि अटल बोगदा बंद. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रस्ते बंद. पंढरपूर तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे पक्षाला रामराम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. अमरावतीत 3 वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने केले अत्याचार. चॉकलेटचे आमिष देऊन केला अत्याचार. पोलिसांनी नराधम आरोपीस ठोकल्या बेड्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.